नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 31 मेची ही पौर्णिमा मकर राशी आणि मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत रहस्यमय, प्रभावशाली आणि आयुष्य बदलणारी मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेच्या काळात चंद्राची ऊर्जा आणि ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडू शकतात. पण मित्रांनो, ही पौर्णिमा काही लोकांसाठी भाग्य उघडणारी ठरणार आहे, तर काही लोकांसाठी मोठ्या संकटाची सुरुवात देखील ठरू शकते. विशेषतः मकर आणि मीन राशीच्या लोकांनी जर 31 मेच्या पौर्णिमेपूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या नाहीत, तर त्यांना नंतर खूप मोठा पश्चाताप करावा लागू शकतो. काही लोकांना पैशांचे नुकसान होऊ शकते. काही लोकांच्या नात्यांमध्ये दुरावा वाढू शकतो, तर काही लोकांना मानसिक तणाव, भीती आणि अचानक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. मित्रांनो, विश्व प्रत्येकाला आधी संकेत देत असतं, पण जे लोक हे संकेत वेळेवर समजून घेतात तेच मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 31 मेच्या पौर्णिमेपूर्वी मकर आणि मीन राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी लगेच करून घ्यायला हव्यात, तर घरात दिसणारे कोणते संकेत दुर्लक्ष करू नयेत, कोणत्या चुका तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतात आणि असा कोणता गुप्त उपाय आहे जो तुमच्या आयुष्यात सुख, पैसा आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक जबरदस्त उपाय सांगणार आहे जो तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडवू शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, मकर राशीवर शनी ग्रहाचा प्रभाव असतो आणि मीन राशीवर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो. आणि जेव्हा पौर्णिमेची शक्तिशाली चंद्र ऊर्जा या ग्रहांशी जोडली जाते, तेव्हा जीवनात अचानक मोठे बदल सुरू होतात. विशेषतः 31 मेच्या पौर्णिमेपूर्वीचा काळ या दोन्ही राशींसाठी अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. सर्वात पहिली गोष्ट, घरातील तुटलेल्या वस्तू, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, बंद घड्याळ आणि जुने कागद लगेच बाहेर काढा. ज्योतिषशास्त्रानुसार या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि प्रगतीचे मार्ग बंद करू शकतात. जर तुमच्या घरात सतत वस्तू पडत असतील, अचानक दिवे बंद होत असतील किंवा घरात विचित्र शांतता जाणवत असेल, तर हे संकेत दुर्लक्ष करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 31 मेच्या पौर्णिमेपूर्वी रात्री घरात शांत वातावरण ठेवा. या काळात भांडण, राग, कटू बोलणे किंवा नकारात्मक चर्चा करणे अत्यंत अशुभ मानलं जातं. मकर राशीच्या लोकांनी विशेषतः हट्टीपणा आणि जास्त विचार करणे कमी केलं पाहिजे, कारण या काळात घेतलेले चुकीचे निर्णय भविष्यात मोठे नुकसान करू शकतात. आणि मीन राशीच्या लोकांनी भावनांमध्ये वाहून जाणं टाळलं पाहिजे, कारण अनेक वेळा लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ शकतात. मित्रांनो, पौर्णिमेपूर्वी हा खास उपाय नक्की करा. रात्री देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि ग्रहांची कृपा वाढते. आणखी एक गुप्त उपाय म्हणजे पौर्णिमेपूर्वी गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. विशेषतः दूध, तांदूळ, साखर किंवा
पिवळ्या वस्तूंचे दान शुभ मानले जाते. मित्रांनो, 31 मेची पौर्णिमा मकर आणि मीन राशीच्या लोकांच्या जीवनात मोठं वादळ किंवा मोठा चमत्कार घेऊन येऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात अचानक धनलाभ होईल, काही लोकांना नवीन संधी मिळतील, तर काही लोकांना अचानक नात्यांमध्ये धक्का बसू शकतो. विशेषतः जर तुम्हाला या दिवसात विचित्र स्वप्न पडत असतील, अचानक भीती वाटत असेल किंवा मन सतत बेचैन राहत असेल, तर हे संकेत दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, विश्व अनेक वेळा आपल्या संकट येण्याआधी इशारे देत असतं, पण आपण ते संकेत समजून घेत नाही आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. या काळात कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः आई वडील, गुरुजन आणि जोडीदाराशी वाईट वागू नका, कारण पौर्णिमेच्या काळात केलेल्या कर्मांचा परिणाम लवकर दिसून लागतात. असे मानले जाते की मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल तर पौर्णिमेपूर्वी घरात दररोज देवाचं नामस्मरण करा, घरात शांतता ठेवा, सकारात्मक विचार करा आणि कोणाचंही वाईट करू नका, कारण सकारात्मक ऊर्जा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की 31 मेच्या पौर्णिमेपूर्वी मकर आणि मीन राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे, कोणते संकेत दुर्लक्ष करू नयेत आणि कोणते उपाय तुमच्या आयुष्यात सुख, पैसा आणि यश आकर्षित करू शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक संकट येण्याआधी विश्व काही संकेत देत असतं, फक्त ते संकेत योग्य वेळी समजून घेणं खूप आवश्यक असतं. जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यात अडथळे वाढत आहेत, पैसा टिकत नाही किंवा घरात नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे, तर हे उपाय श्रद्धेने नक्की करा. देवावर विश्वास ठेवा, स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि सकारात्मक विचार ठेवा, कारण विश्वास आणि श्रद्धा यामध्ये खूप मोठी ताकद असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.